वैशाख शुक्ल तृतीयाला आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो। या वर्षी अक्षय तृतीया आली आहे 30 एप्रिल रोजी। बघा 30 एप्रिल रोजी आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला आहे तो म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया आपण कशा पद्धतीने साजरी करायची व अक्षय तृतीया, अक्षय म्हणजे काय, कधीही क्षय न पावणारा, म्हणजेच अक्षय तृतीया, अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा, म्हणजेच कधीही न संपणारा। बघा या दिवशी आपण भरपूर जण सोने चांदी खरेदी करत असतो, पण ज्यांना ते शक्य नाहीये त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ज्या कधीही संपुष्टात येणार नाहीत, अशा गोष्टी कोणत्या आहेत या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। तो पाहिला नसेल तर आवर्जून तो पाहायला अजिबात विसरायचा नाहीये। आज आपण पाहणार आहोत अक्षय कलश कशा पद्धतीने तयार करायचा आहे। बघा लक्ष्मी कुबेर पोटली देखील आपण पाहणार आहोत। त्याच पद्धतीने धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशा पद्धतीने करायची याचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच असणार आहे आपला। पण आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया निमित्त अक्षय कलशाची स्थापना आपण कशा पद्धतीने करायची, अक्षय पात्र कशा पद्धतीने भरायचं आहे ते। कारण बघा अक्षय पात्र म्हणजेच कधीही ते क्षय पावत नाही, कधीही ते संपत नाही किंवा कधीही ते संपुष्टात येत नाही। पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना ज्यावेळेस ते युद्धाला चालले होते त्यावेळेस त्यांना अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते। त्यावेळेस त्यांनी अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते, त्याचे जे अन्नधान्य ठेवलेले होते ते कधीच संपुष्टात आले नाही, त्यामुळे युद्धाच्या वेळेस त्यांना कधीच अन्नधान्याचा पुरवठा कमी पडला नाही, अन्नधान्याचा साठा कधीच कमी पडला नाही, कारण ते अक्षय पात्र होते, ते कधीही संपुष्टात न येणार व कधीही न संपणार असं होतं। तर आज आपण तेच पाहणार आहोत की अक्षय कलश, अक्षय पात्र कशा पद्धतीने बनवायचं घरी व कशा पद्धतीने त्याची सेवा करायची। अक्षय पात्र फक्त तुम्ही अक्षय तृतीयालाच भरणार असाल तर त्या दिवशीची सेवा कशा पद्धतीने करायची, आणि तुम्ही जर या अक्षय पात्राची, अक्षय कलशाची तुम्ही जर सेवा केली म्हणजेच 11 शुक्रवार किंवा 11 पौर्णिमा, 21 शुक्रवार किंवा 21 पौर्णिमा जर तुम्ही संकल्प घेऊन सेवा केली तर याहून दुसरी कोणतीच अशी सेवा नाहीये जी माता लक्ष्मीला प्रसन्न करेल। बघा अक्षय पात्र किंवा अक्षय कलश स्थापना केल्यामुळे किंवा त्याची सेवा केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी कधीच रुसून जात नाही किंवा घरामध्ये कधीच लक्ष्मीची अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही। बघा आपण भरपूर कष्ट करतो, जीवनामध्ये भरपूर स्ट्रगल करतो, पण आपल्या नशिबाला देखील आपल्या भाग्याची साथ हवी आहे की नाही सांगा बरं। कारण भरपूर स्ट्रगल करून देखील आपल्या हाती काहीच लागत नसतं, इतकं कष्ट करतो, इतकी मेहनत करतो, राबतो, गुरासारखं राबतो, पण आपल्याला त्या आपल्या कष्टाचं चीज होत नसतं, त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं। बघा आता हे अक्षय कलश किंवा अक्षय पात्र जर आपण घरामध्ये पूजा केली म्हणून असं नाहीये की एका रात्रीतच काहीतरी चमत्कार होईल आणि एका रात्रीचा भरमसाठ पैसा तुम्हाला मिळेल किंवा एका रात्रीच कर्जमुक्ती तुमची होईल, असं देखील नाहीये। पण जे भाग्याला, तुमचे जे नशीब आहे त्याला भाग्याची साथ नक्कीच लाभेल, तुमच्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होईल, कुठेतरी तुमची लक्ष्मी तुमच्यावर रुसून बसलेली आहे, लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि लक्ष्मी माता यायलाच लागतं लक्ष्मी मातेला, आणि लक्ष्मी माता येतेच म्हणजे येतेच। लक्ष्मी मातेला आपल्या घरी आकर्षित व्हावं लागतं व लक्ष्मी माता स्वतःहून आपल्या घरी चालत येत असते, एवढं लक्षात घ्या, घरातून कधीही हालत नाही। त्यामुळे अक्षय कलश भरायचा आहे। अक्षय कलश भरण्यासाठी बघा तुम्हाला एक बोळकं लागणार आहे, जे आपण संक्रांतीमध्ये वापरतो छोटंसं, ते बोळकं मडकं छोटस असतं ते लागणार आहे, किंवा घरामध्ये तुमच्या कलश असेल जो नवीन असेल, फक्त तुम्ही पूजासाठीच वापरत असाल, अशा कलशाची जरी त्या कलशावरती जरी पूजा केली तरी देखील चालेल, पण शक्यतो ते छोटं बोळकं मिळतं ते घेण्याचा प्रयत्न करा। साधं घेऊन यायचं आहे, साधं आणायचं आहे। आता याच्यामध्ये काय काय वस्तू जातील व कशा पद्धतीने सेवा करायची, सगळ्यात अगोदर तुम्हाला खाऊची पानं आणायची। खाऊची पानं 16 किंवा 32च्या जोडीमध्ये तुम्हाला आणायची आहेत, 16ची जोडी व 32ची जोडी, अशा पद्धतीने खाऊची पानं आणा, म्हणजे कसं आपल्याला जितकी जास्त होतील तितकी जास्त खाऊची पानं तुम्हाला लागणार आहेत। सेंटरला 2 पिंपळाची पानं आणा, पिंपळाची 2 पानं, पिंपळाच्या झाडाची 2 पानं, किंवा खाऊच्या पानाचं मोठं पान मिळालं तर ते 2 पानं आणा, किंवा पिंपळाची 2 पानं तुम्हाला आणायची आहेत। नंतर तुम्हाला जे बोळकं घेतलेलं आहे त्याला रंगवण्यासाठी तुम्हाला हळद लागणार आहे, हळद तुम्हाला लावून घ्यायची आहे, हळद ओली करून घ्यायची आहे। नंतर कुंकू देखील थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे तुम्हाला। नंतर त्याच्यामध्ये साहित्य काय काय जाईल बघा, साहित्यामध्ये एक ताट लागणार आहे, चांगलं पसरट ताट घ्या, किंवा जे पूजा साहित्य तुम्ही पूजेसाठी वापरतात ते ताट मोठं घेतलं पसरट तरी देखील चालणार आहे। नंतर पिवळ्या रंगाचे तांदूळ घ्यायचे आहेत, पिवळे थोडेसे तांदूळ करून घ्यायचे आहेत, हळदी कुंकू ओले करून घ्यायचे आहेत। नंतर तुम्हाला पिवळे तांदूळ जसं की सांगितलं, नंतर तुम्हाला पिवळ्या किंवा पांढऱ्या तुम्हाला कवड्या लागणार आहेत, पिवळ्या किंवा पांढऱ्या दोन्हीही चालतील। गुंजा लागतील, गुंजा लाल, पांढऱ्या, काळ्या कुठल्याही गुंजा चालतील। त्याच पद्धतीने बघा शंख असतील, गोमती चक्र असेल,
गोमती चक्र लागणार आहे। प्रत्येक गोष्ट तुम्ही 5-5च्या ह्याच्यात, 7च्या ह्याच्यात, 11च्या ह्याच्यात याप्रमाणे घ्यायची आहे। म्हणजे 5 गोमती चक्र घेतले, 5 कवड्या घेतल्या, 5 लाल गुंजा किंवा काळ्या गुंजा किंवा पांढऱ्या गुंजा घेतल्या, 5 कमळगट्ट्याची मणी घ्यायचे, नंतर तुम्हाला 5 हिरवी वेलची घ्यायची आहे, 5 वेलची 5 लवंग घ्यायचे आहेत, जे तुटलेली फुटलेली नसावी, जी अखंड लवंग असावी। नंतर तुम्हाला 5 दालचिनीचे तुकडे छोटे छोटे घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दालचिनी देखील घ्यायची आहे। बघा, ज्या घरामध्ये आपल्या उपलब्ध आहेत त्या वस्तू आहेत। आणि आता बाकीच्या ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू तुम्हाला बाहेरून आणाव्या लागणार का? जर तुमच्या घरामध्ये बघा, आता वर्षभर आपण सेवा करत असतो, त्या वस्तू जी पोटली तुम्ही तयार केलेली असेल, दिवाळीमध्ये तयारी वगैरे केलेली असेल, ती त्याच्यातीलच वस्तू घ्या। म्हणजेच कसं, ती पोटली देखील सिद्ध होते, त्याच्यातील वस्तूंना देखील एनर्जी मिळते, त्या वस्तू देखील पुन्हा सिद्ध होत असतात। त्यामुळे त्या वस्तू जरी तुम्ही पुन्हा वापरल्या तरी देखील चालतील, नाही तुम्हाला काढायच्या तर तुम्ही नवीन आणल्यात तरी देखील चालणार आहे। अशा पद्धतीने आणायचे। लघु नारळ, छोटे छोटे जे लघु नारळ मिळतात, पूजा साहित्याच्या दुकानात मिळतात, ते मिळाले तर ते 5 घ्या, ते देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। अशा पद्धतीने 5-5च्या वस्तूमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला जसं की सांगितलं, ह्या सगळ्या वस्तू एका ताटामध्ये साईडला काढून घ्या। नंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे। तुम्हाला चौरंगावरती एक शुभ्र वस्त्र हंतरायचं आहे, लाल हंतरा किंवा पिवळं हंतरा, लाल किंवा पिवळं वस्त्र हंतरा। त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो स्थापन करायचा आहे। माता लक्ष्मीचा फोटो स्थापन केल्यानंतर मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालून माता लक्ष्मीला स्थानापन्न करायचं आहे। फोटोला हार वगैरे लावायचा आहे। गुलाबाचं अत्तर असेल तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ते आवर्जून लावायचं आहे। नंतर फुलं वगैरे आणायची आहेत, गुलाबाची फुलं वगैरे आवर्जून आणण्याचा प्रयत्न करा। त्याच पद्धतीने बघा, आता काय करायचं, जे बोळकं घेतलेलं आहे त्या बोळक्याला तुम्हाला पहिला हळदीने रंगवायचं आहे संपूर्ण। तुम्हाला शक्यतो मी स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन, इमेज तरी दाखवेन कशा पद्धतीने आहे। हळदीने बोळक्याला चांगलं रंगवायचं आहे, पूर्ण पिवळ्या रंगाने। का? पिवळा रंग म्हणजेच विष्णूचं प्रतीक आहे, भगवान विष्णूंचं प्रतीक म्हणजेच पिवळा रंग आहे, आणि लाल रंग माता लक्ष्मीचं प्रतीक आहे। त्यामुळे पिवळ्या रंगाने पूर्ण मडक्याला आपल्याला, त्या बोळक्याला रंगवून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला लाल म्हणजे कुंकवाने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बोळक्यावरती। नंतर ते सुकलं की स्वस्तिक काढायचं आहे, व्यवस्थित टिंब द्यायचे आहेत। स्वस्तिकच्या बाजूला आपण 2 रेषा वळतो, इकडे 2 व इकडे 2। त्याच्याऐवजी तुम्हाला 4 वळायचे आहेत, खालून 4 वरून 4 अशा 4-4 वळायच्या आहेत, कारण अक्षय तृतीयेला आपण 4-4 रेषा वळायच्या आहेत। आणि नंतर हे बोळकं झालं। त्याच पद्धतीने तुम्हाला हळकुंड लागणार आहे। हळकुंड हे आपण जो कलाव्याचा धागा असतो, कलाव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला हळकुंड व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे, आणि ते हळकुंड तुम्हाला ज्या अक्षय कलश आहे आपल्या त्या कलशाला बांधून घ्यायचं आहे, हळकुंड देखील। नंतर बघा, मीठ देखील लागणार आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट, मिठाशिवाय हे अक्षय कलश तयार होणं शक्यच नाही, त्यामुळे खडं मीठ लागणार आहे। खडं मीठ तुम्हाला चांगलं वाटीभर घ्यायचं आहे, छोटी वाटी घ्या, म्हणजेच कसं ते पूर्ण भरणार नाही, छोटी वाटी घ्या। पैसे लागणार आहेत, नाणी लागणार आहेत, या वस्तू देखील लागणार आहेत। बघा, खडं मीठ घ्यायचं आहे। आता काय करायचं, एक ताट घ्या, ताटामध्ये अष्टदल कमल तुम्ही कुंकवाने काढा किंवा स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावर थोडेसे अक्षता टाकायचे आहेत, हळदी कुंकू लावायचं आहे। नंतर जे आपण खाऊची नागवेलीची पानं आणलेली आहेत ते 2-2च्या जोडीने तुम्हाला ठेवायचे आहेत, मग 16 ठेवा किंवा 32 ठेवा। सेंटरला तुम्ही मोठी खाऊची 2 पानं आणली असतील तर ती ठेवा, किंवा तुम्ही पिंपळाची 2 पानं जरी ठेवली तरी देखील चालतील। मध्ये जे तुम्ही पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे एकदा कुंकवाने। नंतर बाजूला पण 4-4 रेषा ओढून घ्यायच्या आहेत, त्याच्यावरती थोडंसं नंतरच्या पिवळ्या तांदूळ आपण केलेले आहेत, पिवळ्या अक्षता केलेल्या आहेत, त्याने त्याच्यावरतीच तुम्हाला स्वस्तिक अजून एकदा काढायचं आहे। जे लाल रंगाने काढलेलं आहे म्हणजे कुंकवाने काढलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे, म्हणजेच पिवळ्या रंगाने, म्हणजे माता लक्ष्मी व भगवान विष्णू दोघांचाही सहभाग त्याच्यामध्ये असतो। आणि त्याच्यावरती तुम्हाला जे आपण अक्षय पात्र तयार केलेलं आहे, अक्षय कलश तयार केलेले आहेत ते त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे। बाजूची जी पानं आहेत त्याची देठ बाहेर जातील व त्याचे शेंडे आतमध्ये ताटात येतील अशा पद्धतीने ठेवायचं आहे। प्रत्येक पानावर असं तुम्हाला कुंकवाने टिपके द्यायचे, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अक्षय पात्रामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला मीठ टाकायचं आहे, जे खडं मीठ आहे, जे वाटीभर घेतलेलं आहे। छोटी वाटी घ्या, कारण आपलं बोळकं एवढं असणार आहे, मोठी वाटी घेतली तर ते मिठानेच भरून जाईल फक्त। मीठ कशासाठी, मिठाची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे, माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे, त्यामुळे खडं मीठ टाकायला विसरायचं नाही। आणि जेवढ्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्याच वस्तू आहेत। खडं मीठ पहिल्यांदा टाकायचं आहे, त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाका। हळदी कुंकू टाकल्यानंतर तुम्हाला नाणी टाकायची आहेत, मग 1 रुपयाचे घ्या, 2चे घ्या, 5चे घ्या किंवा 10चे घ्या, 20चे घ्या, तुमच्या इच्छेने तुम्ही नाणी घ्यायची आहेत। 10 रुपयाचे किंवा 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचे आहेत। नंतर तुम्हाला माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत, म्हणजे आपण कवड्या घेतलेल्या आहेत, लाल गुंजा घेतलेल्या आहेत,
कमळगट्ट्याचे मणी घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, वेलची घेतलेली आहे. ज्या वस्तू आपण माता लक्ष्मीला प्रिय आहेत अशा सगळ्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या वस्तू त्या अक्षय पात्रात टाकायच्या आहेत किंवा त्या ताटावरतीच तुम्हाला बाजूने ठेवून द्यायच्या आहेत. बाजूने जरी ठेवल्या किंवा त्याच्यात जरी टाकल्या तरी देखील चालणार आहेत. नंतर पैसे जे घेतलेले आहेत, मग पैसे तुम्ही 10च्या नोटा घ्या, 10 नोटा घ्या, 20च्या नोटा घ्या, तुम्हाला जितके शक्य होतील तितके त्याच्यावरती पैसे ठेवायचे आहेत, नोटा ठेवायच्या आहेत. म्हणजे 500ची नोट असेल, 1000 रुपये ठेवा, म्हणजे 500च्या 2-3 नोटा ठेवा. तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही पैसे त्याच्यावरती ठेवू शकता. नंतर पुन्हा एकदा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. नंतर अक्षय कलशाला तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सोनं चांदी असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता त्याच्यावरती. तो हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, फुलं व्हायची आहेत, गुलाबाचं फुल व्हायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध कशा पद्धतीने करायचं बघा, आपल्याला फक्त अक्षय कलश सेवा सांगितली, पूजा मांडली आणि अक्षय कलशाची स्थापना झाली असं नाही, ते सिद्ध करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये अर्पण करत असता त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. आता ते झालं तर सिद्ध कशा पद्धतीने करायचा, सेवा कोणकोणत्या करायच्या, तर सगळ्यात अगोदर तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तमचे पठण करायचे आहे आणि या सगळ्या गोष्टी एक मांडणी व्यवस्थित करायची आहे आणि तिथे जर त्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस खूप सुंदर नजारा दिसतो, खूप प्रसन्न वाटत असतं आपल्याला. मला 16 वेळा श्री सूक्तम बोलायचं आहे, 16व्या वेळेस फलश्रुती बोलायचं आहे, एक वेळास तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण शक्य नसेल तर म्हणजे पठण करता येत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण एक वेळा करू शकता. नंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. एवढ्या सेवा तुम्हाला त्या दिवशी बसून करायच्या आहेत. सेवा करताना अखंड तुपाचं निरंजन लावायचं आहे. माता लक्ष्मीला तुपाचं निरंजन अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही तुपाचं निरंजन लावा. कारण जेवढ्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या माता लक्ष्मीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आहेत आणि माता लक्ष्मी अतिशय खुश होते व यामुळे आपल्याला नक्कीच कष्टाला नशिबाची साथ लाभत असते. आता ज्या दिवशी सेवा करणार आहे त्या दिवशी सकाळीच करून घ्या, म्हणजे 30 तारखेला सकाळीच करून घ्या. सकाळी नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही करू शकता, सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस. आणि हे अक्षय पात्र त्या दिवशी तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच्यातील सगळ्या वस्तू काढायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी याच्यातील वस्तू कशा काढायच्या बघा, ज्या वस्तू आपण माता लक्ष्मीला प्रिय आहे त्या वापरलेल्या ते सगळ्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत. लवंग, नंतर दालचिनी आणि वेलदोडे हे बाजूला काढून घ्यायचे आहेत. तिखटाच्या याच्यामध्ये टाकायचं नाही, ज्यावेळेस आपण चहा वगैरे करतो त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून संपवून टाकायचं आहे. नंतर जे आपण कवड्या वगैरे सगळं वापरले होतं, जे लक्ष्मीचं साहित्य होतं ते त्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जी तुम्ही पोटली काढली होती बाहेर त्याच्यामध्येच व्यवस्थित ते अभिमंत्रित झालेलं आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून देऊ शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला जे मीठ वापरलेलं आहे, जे पैसे आहेत ते देखील तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे, ते पैसे खर्च करायचे नाहीत आणि ते व्यवस्थित तसेच ठेवून द्यायचे आहेत. किंवा ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल खर्च करायचे आहे त्यावेळेस तुम्ही काहीतरी देवासाठीच म्हणून काहीतरी त्या पैशांचं घेऊन यायचं, पण शक्यतो पैसे खर्च करू नका. त्याच पद्धतीने बघा, सोनं नाणं काही ठेवलं असेल ते तुमच्या जागेवर नेऊन ठेवायचं आहे. नंतर तुम्ही जे मीठ वापरलं होतं सगळ्यात महत्वाचं, ते मीठ तुम्हाला बेसिंग मध्ये म्हणजे थोडंसं पाणी घ्या एका प्लेट मध्ये, त्याच्यामध्ये मीठ टाका, ते सगळं वितळलं की ते बेसिंग मध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आता हे बेसिंग मध्ये का टाकायचं, कारण ती सगळी निगेटिव्हिटी आपल्या घरातून निघून जाण्यासाठी, नकारात्मकता निघून जाण्यासाठी ते मीठ बेसिंग मध्ये टाकून द्यायचं आहे. जे हळकुंड आहे ते देखील पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे, तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्ही 11 शुक्रवार 11 पौर्णिमा जर करणार असाल तर या वस्तू व्यवस्थित काढून टाकायच्या आहेत. मीठ तुम्हाला बेसिंग मध्येच टाकून द्यायचं आहे आणि दर शुक्रवारी अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. दर शुक्रवारी 11 पौर्णिमा किंवा 11 शुक्रवार जर ही सेवा केली तर अतिशय अतिशय लाभदायक असे तुम्हाला फायदे होतील. त्याच पद्धतीने तुमचे कर्जमुक्तीचे योग देखील येऊ लागतील, तुमच्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीचा देखील योग येईल. त्याच पद्धतीने नक्कीच निरंतर चिरंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहे. त्यामुळे नक्कीच अक्षय पात्र बनवायला अजिबात विसरायचा नाहीये. व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण खूप महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती ती सांगितलेली आहे. आता तुम्हाला समजलंच असेल अक्षय पात्र, अक्षय कलश कशा पद्धतीने बनवायचा, कशा पद्धतीने त्याची पूजा सेवा करायची. नक्कीच नक्कीच अक्षय तृतीय दिवशी ही सेवा करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.